नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही बघताय आज आपण बनवलेला आहे छान असा ब्रेड पिझ्झा. तर या ब्रेड पिझ्झासाठी लागणारे सर्व साहित्य आपण घरामध्येच बनवलेले आहे. जसे की हे कॉर्न आपण मकाचे कणीस ताजे बाजारातून घेऊन आलो आणि त्याचे छान असे झटपट दाणे काढून घेतले. दाणे काढेपर्यंत 1 कपभर पाणी उकळत ठेवलं होतं. त्या उकळत्या पाण्यामध्ये हे कॉर्नचे दाणे घालून घेतले आणि उकडून घेतले. उकडताना त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही. मीठ नंतर घालायचं. उकडून झाल्यानंतर अगोदरच घातलं तर ते सुकल्यासारखे दिसतात. तर चला, दुसरी आपली तयारी म्हणजे आपण बनवतोय शेजवान चटणी. आता ही चटणी देखील आपण आपल्या पिझ्झासाठी तयार करतो. त्याच्यासाठी 2 प्रकारच्या आपण मिरच्या घेतल्या आणि त्या उकळायला ठेवल्यात. आता त्याच्याचबरोबर आपण तव्यावरती दुसऱ्या तिखट लाल सुक्या मिरच्या थोड्याशा भाजून घेतो. याची आपल्याला बनवायचे आहेत चिली फ्लेक्स. तर हे बघा, बाजूला कढईत आपण ज्या बॉईल करायला ठेवल्या होत्या 2 प्रकारच्या मिरच्या आपण घेतल्या होत्या. एक काश्मीरी लाल तिखट आणि दुसरी जी तिखट असते, एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट, अशा दोन्ही लाल सुक्या मिरच्या आपण घेतल्या होत्या आणि त्यांना आपण छान असं उकडून घेतलेलं आहे, कारण आपल्याला झटपट अशी शेजवान चटणी बनवायची आहे. तर ते थंड करायला आपण ठेवलं आहे. आता तोपर्यंत मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा चिली फ्लेक्स करून घेऊयात. चिली फ्लेक्स देखील आपल्या पिझ्झासाठी आपण घरच्या घरीच बनवतो आहे. तर पिझ्झासाठी लागणारे सर्वच रेसिपी आपण या एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण खूप छान असा टेस्टी पिझ्झा झालेला आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर हे पहा, आपण जे कॉर्न उकडून घेतले होते, उकडून घेतल्यानंतर 5च मिनटात ते छान असे उकडले गेलेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं. तर आता मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा चिली फ्लेक्स करून घेतले, ज्या थोड्याशा आपण तव्यावरती भाजून घेतल्या होत्या लाल तिखट मिरच्या सुक्या, त्यांना मिक्सरमध्ये फिरून घेतले. किंचित थोड्याशा अजून याच्यामध्ये ज्या बिया दिसतात त्या थोड्याशा दिसायला हव्या होत्या, आपली थोडीशी बारीक झालेत. तर काही हरकत नाही, खूप छान झालेत आणि घरच्याच चिली फ्लेक्स म्हणजे चवीला अतिशय उत्तमच. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या उकडून घेतलेल्या लाल मिरच्या होत्या त्या थंड झाल्यानंतर देठ काढून घेतल्यात. ह्याच्यामध्ये भरपूर लसूण घातला आहे, 1 मूठभर गावठी लसूण आणि अर्धा इंच आलं देखील घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालताच आपण हे पहिल्यांदा छान असं फिरवून घेऊयात. आता तुम्ही बघाल, पाणी न घालताच फिरवल्यामुळे या बिया अजून बारीक झालेल्या नाहीत. तर थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊयात. खूपही बारीक आपल्याला या बिया करायच्या नाहीत. हे पहा, या पद्धतीने आपण शेजवान चटणीची तयारी केलेली आहे. तर आता कढई गरम केली आणि त्याच्यामध्ये 2 मोठाले चमचे आपलं तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जी वाटून घेतलेली चटणी आहे लाल, ती घालून घेऊयात आणि तिला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ती 8 दिवससुद्धा छान अशी टिकते. ही होममेड शेजवान चटणी आहे, चवीला अतिशय उत्तम लागते आणि आपला पिझ्झा याच्यामुळे खूप टेस्टी होतो आहे. तर या चटणीला तेल एका बाजूला पाणी एका बाजूला असं होऊ नये, तिला एक घट्टसरपणा यावा म्हणून आपण 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालणार आहे. 1 चमचा डार्क सोया सॉस आपण त्याच्यामध्ये घालतो आहे. 1 चमचा व्हिनेगर घालतो आहे. गॅस आपला मंद आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण टोमॅटो सॉस घालूयात. टोमॅटो केचप देखील तुम्ही इथे घालू शकता आणि छान ही चटणी छान मिक्स करून घ्यायची. मंद गॅसवरच आपण हे सर्व मिक्स करून घेतो आहे. आता आपण याच्यामध्ये
ही कॉर्नची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेऊयात. याच्यामध्ये छान असा थिकनेस या चटणीला येतो, बाइंडिंग येतं. चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आपण ज्यावेळेस मिक्सरला मिरच्या फिरवून घेतल्या त्यावेळेस देखील आपण मीठ घातलेलं आहे. याचा विचार करून मीठ घालायचं. आणि सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्याच्यामुळे चवीचा अंदाज घेत मीठ आपण घालून घेतलं आहे आणि छान अशी मिक्स करून घेतली ही चटणी. आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालतो आहे, एक छोटा अर्धा चमचा, आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया चटणीला. आता या चटणीला आपल्याला एकदम छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. छान अशी झाकण ठेवून वाफेवरती शिजू द्यायची आहे. जे आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं तो पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत आपल्याला तिला चांगलं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची. आता दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये एक शिमला मिरचीचे पातळ काप आपण करून ते परतून घेतो आहे पिझ्झासाठी. मध्ये मध्ये शेजवान चटणीकडे लक्ष द्यायचं आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची, नाहीतर ती मध्ये लागायला बसली, खाली करपायला बसली. हे पहा, तुम्ही बघाल जशी छान अशी ती मस्त वाफेवरती शिजली जाईल तशी एकदम तिला थिकनेस येईल. आणि तुम्ही बघाल की एकदम दुकानातून आपण चटणी आणतो रेडीमेड तशीच ती दिसणार आहे. आत्ताच तसाच कलर दिसायला लागलेला आहे. हे पहा, अजून आपल्याला थोडा वेळ तिला वाफेवरती शिजून द्यायचं आहे, म्हणजे छान अशी तयार होईल. हे पहा, अजून 2 मिनिट मी वाफेवरती मंद आचेवरती या चटणीला शिजू दिलं आणि छान अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे. नक्कीच या पद्धतीने चटणी करून पहा. ही चटणी आपली 8 दिवस मस्त अशी टिकेल. तुम्ही काचेच्या बरणीमध्ये छान अशी पॅक पण करून ठेवली फ्रीजमध्ये तर ती 1 महिनाही राहील. हे पाण्याचा अंश अजिबात नाही त्याच्यामध्ये, आणि चटणी चमच्यातून पटकन खाली पडत देखील नाही. म्हणजे आपली परफेक्ट अशी शेजवान चटणी तयार झालेली आहे. नक्कीच एकदा करून पहा. आणि शेजवान चटणीचा व्हिडिओ मी वेगळा देखील बनवायचा प्रयत्न करेल. चला, पिझ्झासाठी शेजवान चटणी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. तर आता सर्वच आपलं साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे. तर एका तव्यावरती मी थोडंसं बटर किसून घेतलं आहे. आता याच्यावरती आपण हा ठेवूयात रेडीमेड पिझ्झा बेस, आणि याच्यावरती सर्व साहित्य आपण लावून घेऊयात. तर पहिल्यांदा 1 चमचाभर आपली शेजवान चटणी जी आपण बनवली घरच्या घरी ती छान अशी लावून घेऊयात. या चटणीनेच आपल्या जो तवा पिझ्झा आपण आज बनवतो आहे खूप झटपट होतो हा तवा पिझ्झा. मायक्रोवेव्ह नसेल तर असा पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर असा तवा पिझ्झा नक्कीच एकदा करून पहा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं रेडीमेड पिझ्झा सॉस देखील लावून घेतो आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस लावू शकता. 1 चमचाभर मेयोनीज याच्यावरती आपण छान असं पसरून घेऊयात व्यवस्थित. आता मी तव्यावरती बटर लावून डायरेक्ट त्याच्यावरती पिझ्झा तयार करते. तुम्ही तवा गरम करून त्याच्यानंतर त्याच्यावरती ठेवू शकता. तर आता आपण येथे शिमला मिरचीचे जे काप आपण परतून घेतले ते लावून घेतो आहे. ते तुम्ही कच्चे देखील लावू शकता. उकडलेले मक्याचे दाणे आणि टोमॅटोच्या ज्या पातळ आपण फोडी केलेल्या आहेत. कांदा देखील आपला कच्चाच आहे, छान अशा पातळ पण त्याच्या रिंग केलेल्या आहेत त्या देखील आपण पसरून घेतल्यात. आणि अर्थातच आता चिली फ्लेक्स देखील आपण घरच्या घरीच बनवलेले आहेत. अतिशय चवीला उत्तम आपला हा तवा पिझ्झा होणार आहे. आवडीनुसार अर्थातच चीज घालायचं. आता हे चीज किसताना मी किसणीला तेल लावलं नव्हतं, त्याच्यामुळे ते एवढं प्रॉपर किसलं गेलं नाही. तेल लावलं तर चीज एकदम मस्त किसलं जातं. तर चला, मस्त आपला पिझ्झा लोड झालेला आहे, तयार झालेला आहे. तर आता गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावरती आपला
तवा ठेवून घेऊयात, ज्याच्यावरती आपण पिझ्झा मस्त छान असा बनवून घेतला आहे. तव्याखाली आपण बटर ऑलरेडीच लावलेलं आहे. चला झाकण ठेवूयात आणि 2-3 मिनटातच मस्त हा पिझ्झा चांगला छान असा खरपूस शेकला जातो आणि मस्त चीज देखील मेल्ट होतं. त्याच्यासाठीच आपण शिमला मिरचीचे काप थोडेसे परतून घेतले होते. तुम्ही बघताय 3 मिनटात नंतर मी चेक केले तर मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा बेस देखील छान असा मस्त खरपूस शेकला गेलेला आहे. चला सुरीलाच आपण पिझ्झा कटर बनवूयात आणि छान असा पिझ्झा कट करून घेऊयात. बघा मस्त झटपट आपला तवा पिझ्झा तयार झालेला आहे. आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. मी दुसरा पिझ्झा बनवताना थोड्या जास्त भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला तवा पिझ्झा घरच्या घरी सर्वच साहित्य घरच्या घरी आपण तयार केलेले आहे आणि मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.